यीशु के हम संतान आनंदी है हरदम। यीशु के हम संतान खुशियाँ मनाते रहो। ला 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 ला। कोई जादू न हम पर चले, कोई न दोष लगे। कोई जादू न हम पर चले, कोई न दोष लगे। शैतान हमारे पाँव तले, शैतान हमारे पाँव तले। आमेन। म्हणा आम्ही देवाचं लेकरू आहे आणि मी प्रभू येशूमध्ये आनंदित आहे। म्हणा मी प्रभू येशूमध्ये आनंदित आहे। हो, देवाच्या वचनाकडे आज आपण सगळेजण मिळून जाऊया। आणि आज आपला विषय आहे जादूटोणा। म्हणा सगळेजण जादूटोणा। शेजाऱ्याला म्हणा जादूटोणा। जोराने म्हणा हो जादूटोणा। हम डरने वाले नहीं है जादूटोणा करने वालों को। आमेन। तो देवाच्या वचनाकडे आज आपण जाऊया आणि हा विषय परमेश्वर जोपर्यंत आपल्याला चालवेल तोपर्यंत आपण शिकूया देवाच्या आत्म्याकडून। म्हणा सगळेजण आमेन। तर आज आपण या पृथ्वी तलावरती सगळे लोक मिळून जीवन जगत आहोत। एकेकाळी तुम्ही आणि असे लोक होतो की तुम्ही आणि विश्वास देवावरती ठेवत नव्हतो। परमेश्वराला आम्ही ओळखत नव्हतो आणि त्यामुळे आमचं मागचं जीवन आम्ही जर पाहिलं किंवा तपासलं तर आज आम्हाला समजून आलेलं आहे की त्या मागच्या जीवनामध्ये आमच्या जीवनावर, आमच्या घरावर, आमच्या परिवारावर, आमच्या कुटुंबावर, आमच्या लेकरांवर, आमच्या शेतींवर, जनावरा ढोरांवर, कोंबड्यावरती, बिझनेसवरती, धंद्यावरती सगळीकडे जादूटोणा चाललेला आहे। प्रत्येक मनुष्य त्या जादूटोण्याने त्रस्त झालेला होता, वैतागलेला होता आणि त्यामधून त्याला बाहेर निघण्याची फार इच्छा होती। परंतु त्याने अनेक ठिकाणी जाऊन प्रयत्न केले, परंतु त्या जादूटोण्याच्या शक्तीपासून तो मुलगा किंवा तुम्ही किंवा मी कधीच बाहेर निघलेलो नाही। पण जो स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा देव तुम्हाला आणि मला भेटला, बायबल सांगते त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे। म्हणा सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्त त्याचं नाव आहे। आणि तो देव आम्हाला भेटल्यामुळे आज आमच्या जीवनावर आणि आमच्या फॅमिलीवर आणि जे काही देवापानं आम्हाला ह्या भूमीवर दिलेलं आहे, आमच्या या प्रत्येक जीवनावर जादूटोणा चालू शकत नाही। म्हणा सगळेजण आमेन। तर आज आम्ही पाहतो की या जगामध्ये जीवन जगत असताना काही लोकांना हे ठाऊक नाही की जादूटोणा खरा आहे किंवा खोटा आहे। काही लोक म्हणतात मास्टर जादूटोणा आहे का? आहे ना। कर्णी कवटाल आहे का? अमावस्या पौर्णिमेची शक्ती चालते का? लिंबा नारळाची शक्ती चालते का? तुम्ही आणि मी अनेक लोक बोलताना पाहिलेले आहेत आणि अनेक लोक त्यापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करताना देखील पाहिलेले आहेत। परंतु पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की
जादू टोना पवित्र शास्त्रामध्ये जवळपास 12 वेळेस नमूद करण्यात आलेला आहे. या जगामध्ये 12 प्रकारच्या 12 जादू टोण्याच्या प्रक्रिया जगामध्ये आज चालत असतात. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये त्याला पाहिलं, त्याला मंत्र उच्चारणं किंवा मंत्र बोलणं असं देखील त्याला म्हटलं गेलेलं आहे. तर आज माझा प्रश्न आहे, किती लोक आज प्रभू येशू मध्ये जीवन जगत असताना जादू टोण्याला घाबरतात? खरं सांगा, प्रामाणिकपणे सांगा, कोणाला पाहून सांगू नका. जर तुम्हाला खरोखर भीती वाटत असेल तर तुम्ही हात वर करा, कारण प्रभूचा आत्मा तुम्हाला अशा जादू टोण्यापासून मुक्त करणार आहे. आमेन. आणि जर भीत नसाल तर मी तुम्हाला सांगेल की माझ्या बरोबर तुम्ही अर्ध्या रात्री माझ्या बरोबर तुम्ही मशानामध्ये अमावस्या पौर्णिमाला कवठाच्या झाडाखाली जे लोक जिथं भीती दाखवतात ना, तिथं माझ्या बरोबर तुम्हाला यायला पाहिजे. तर मी तुमच्यावरती विश्वास ठेवेल की तुम्ही खरंच जादू टोण्याला घाबरत नाही. येणार? यस, हात वर करा. येणार असेल तर आम्ही कोणाला पण घेऊन जाऊ शकतो. ऐन वेळेस तुम्ही म्हणायचं नाही की पास्टर मी येणार नाही आता. नाही, मी फक्त चर्च मध्ये म्हटले होते, मी सहजच हात वर केला होता. मी सहजच आपला हात वर करून मी बोलले होते, परंतु पास्टर मला खूप भीती वाटते. हालेलुया. तर पहिली गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत लेवीच्या पुस्तकामधून. तुम्ही आणि काढू शकता लेवीचं पुस्तक, याचा अध्याय क्रमांक 19 आणि वचन क्रमांक 26 मध्ये काय लिहिलेलं आहे आपण वाचूया. तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका. तुम्ही कोणतेही मांस किंवा मटण रक्तासह खाऊ नका किंवा नये. तुम्ही काही मंत्रतंत्र करू नका. तुम्ही काही मंत्रतंत्र किंवा जादू टोना करू नका. व शकून मुहूर्त पाहू नका. किंवा सकून मुहूर्त पाहू नका. तर आज आम्हाला माहिती की महाराष्ट्रामध्ये खूप सकून पाहिलं जातं आहे ना. आणि आपल्याला त्या काळात जुन्या लोकांकडे जावं लागेल. जुने लोक ताट वगैरे ठेवायचे आणि ताटावरती 1 रुपया किंवा 2 रुपयाचं किंवा 50 पैशाचं नाणं ठेवायचे आहे ना. आणि ते नाण्याला असं उभं करायचे, अंगारा लावून, धुपारा लावून, हे लावून ते लावून असं उभा करायचे आहे ना. तर हे पण जुन्या लोकांकडून आम्हाला बघायला मिळतंय. आणि मग आम्हाला हे समजून येतं की परमेश्वर जुन्या करारामध्ये त्याच्या लोकांसंग बोलला आणि त्या लोकांना त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जादू टोना करू नये. काय करू नये? आज प्रार्थनेला जाणारे, चर्चला जाणारे, आराधना करणारे, भक्ती करणारे, देवाची सेवा कार्य करणारे लोक देखील जाणत्याकडे, देवलाशाकडे, मांत्रिकाकडे, तांत्रिकाकडे सकून पाहण्यासाठी ब्राह्मणाकडे जात आहेत. दोऱ्या ते घालत आहे. इकडे आल्यानंतर ते प्रार्थना करतात आणि तिकडे गेल्यानंतर ते दोऱ्या घालायला जातात, सकून पाहायला जातात. हे दुःखदायक आहे. विश्वाचा निर्माण करणारा जो देव आहे, तो देव तुम्हाला आणि मला आज ह्या वचनातून
खूप रहस्यमय गोष्टी तुम्हाला आणि मला शिकवणार आहे. आणि पूर्वी जर तुम्ही आम्ही जादू टोना करणारे होतो, जादू टोना करण्याच्या पाठीमागचं कारण प्रत्येकाचा फायदा आहे. कशासाठी करतात? आपला धंदा वाढावा आहे ना, आपल्याला नोकरी मिळावी, आपलं लग्न कार्य व्हावं, आपली शेती चांगली पिकावी, आपल्या जनावरा ढोरांना चांगलं दूध मिळावं, चांगल्या कालवडी त्यांच्या खाली वाढत वाढत जावे आणि आमच्या घरामध्ये गाईचे गोठे वाढत वाढत जावे. पैसा कमावण्यासाठी त्याच्या घरातला पैसा उडून जाऊ नये, लवकर समाप्त होऊ नये, त्याच्यासाठी देखील उपयोग केला जातो. काही लोक धन काढण्यासाठी, गुपित जे धन असतं ते धन काढण्यासाठी देखील या मंत्राचा उपयोग करतात. काही लोक दुसऱ्यांचं वाटोळ करण्यासाठी मंत्राचा उपयोग करतात. त्यांचे जनावर ढोर मारण्यासाठी मंत्राचा उपयोग करतात. काही असं आहे की त्यांच्या शारीरिक जीवनावर किंवा शरीरावरती त्यांच्या मुलाबाळांच्या, त्यांच्या सुनांच्या, त्यांच्या मुलींच्या, त्यांच्या नातवंडा परतवंडाच्या इजा पोचवायची. अशा नाना प्रकारच्या गोष्टी जगामध्ये तुम्ही आम्ही पाहतो. आणि मग परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळतं की जर तुम्ही आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये आज आलेले आहात, म्हणा मी प्रभूची सेवा कार्य करत आहे. सगळे दर्शना शेजाऱ्याला मी प्रभूची सेवा कार्य करत आहे. हा, आणि देवाच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही सेवा कार्य करणारे लोक आहोत. तर आज आम्हाला हे लक्षात ठेवणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. म्हणा सगळेजण आमेन. की देवाच्या लोकांनी किंवा विश्वासणाऱ्या मुलांनी आता जादू टोण्याकडे जायला नाही पाहिजे. मांत्रिकाकडे तुम्ही आम्ही जायला नाही पाहिजे. आणि त्याच्याकडून तुमच्या फायद्यासाठी, माझ्या फायद्यासाठी जादू टोणा करायला नाही पाहिजे. मला सगळेजण आमेन. मला मी प्रभू येशूच्या उपस्थितीत वचन देतो, मी माझ्या फायद्यासाठी इथून पुढं, बोला इथून पुढं, तुमचा आवाज मला हवा आहे, इथून पुढं कुठल्याही जादू टोण्यावाल्याकडे जाणार नाही, कुठल्याही मांत्रिकाकडे जाणार नाही, कुठल्याही देवलाशाकडे जाणार नाही. आमेन. तर फर्स्ट गोष्ट आहे की तुम्ही आणि मी जादू टोण्यावाल्याकडे जाऊ नये. पाठीमागच्या जीवनात तुम्ही गेले असाल, परंतु आता तुम्हाला आणि मला सर्व समर्थ देव, जगाचा निर्माण करणारा जर देव तुम्हाला आणि मला मिळाला आहे, भेटला आहे, त्याची गाठ झालेली आहे, तर तुम्ही आणि मी आता ते सोडून देणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. पुढे काय लिहिलं आहे? तुम्ही जादू टोणा करू नये, आणि दुसरं काय आहे? मंत्र तंत्र करू नका, आणि तुम्ही शकून मुहूर्त पाहू नका. तीन गोष्टी तुमच्या आणि माझ्या लक्षात आहे. पूर्वी तुम्ही करत होता का नाही? जे करत होते त्यांनी हात वर करा. प्रामाणिकपणे करत होता तर करत होता, त्याच्या उपस्थितीमध्ये आम्ही हजर आहोत, कबो आम्ही करत होतो. लाजायचे कशासाठी? आम्ही केलंय बाबा ते. परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही जरी पाहिलं तर बायबलमध्ये किंवा बायबलचा परमेश्वर
जो तुमच्या संघाने माझ्या संघ बोलत आहे त्या देवाला मंत्र तंत्राचा फार वीट येतो आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला मंत्र तंत्र हे अजिबात चालत नाही. उलट जे लोक मंत्र तंत्र करायला जातात त्या लोकांचा देवाला फार राग येतो. देवाचा राग त्या प्रत्येक मंत्र तंत्र करणाऱ्या व्यक्तीकडे जे लोक जातात आणि परत येऊन बायबल वाचतात, प्रार्थना करतात, अशा लोकांचा प्रभूला फार राग येतो. प्रभूचा क्रोध त्या व्यक्तींवरती भडकतो, प्रभूचा राग भडकतो. जर तुम्ही आणि मी वाचलं तर बायबलमध्ये असा परमेश्वर आहे ज्याची तुम्ही आणि मी आज भक्ती करत आहे, आराधना करत आहे, उपासना करत आहे, सेवा कार्य करत आहे, ज्याला या मंत्रतंत्राचा फार राग येतो आणि फार चीड येते. आणि तुम्ही आणि जर आज त्याच्या उपस्थितीमध्ये जर जीवन जगत आहोत तर तुम्हाला देखील आणि मला देखील आता जे लोक करतात ना मंत्रतंत्र त्यांचा पण फार राग यायला लागलेला आहे. मला सगळेजण आमेन. काय येत आहे? राग. पण हे मंत्रतंत्र जर तुम्ही आणि मी जरी पाहिले, जर बायबलच्या परमेश्वराला हे मंत्रतंत्र जर आवडत नाही, पण अर्थवेदामध्ये असं लिहिलेलं आहे देवी आणि दैवतांना हे मंत्रतंत्र फार आवडतात. समजलं तुम्हाला? समजलं का तुम्हाला? म्हणून देव आपल्या निर्माण करणाऱ्या लोकांना या ठिकाणी म्हणत आहे तुम्ही इथून पुढे जादू टोना करू नका आणि मंत्रतंत्र पण करू नका. तिसरी गोष्ट आहे तुम्ही सकून देखील पाहायचं नाही. आहे ना? खूपशे लोक जातात, प्रार्थना करतात, बायबल वाचतात, उपासना करतात, उपवास धरतात, पवित्र स्नान त्यांनी केलेले आहे, तरी देखील ते ब्राह्मणाकडे जायचं सोडत नाहीत. एक जणाची सायकल हरवली, सायकलच सापडा त्यांची, आणि ते आता प्रार्थना करायची सोडून दिलं आणि ते म्हणतात आता मी ब्राह्मणाकडे जाते आणि ब्राह्मणाकडे पाहते माझी सायकल कुणी चोरून नेली. वाह, याला म्हणतात विश्वासणारा, याला म्हणतात विश्वासणारी बाई. सायकल काय तुझा विश्वास, काय तुझी श्रद्धा आणि काय तू प्रभू येशूला हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणतो. देवाचा राग अशा माणसांवरती बायबल सांगतोय भडकतो. जर देव जुन्या करारामध्ये ही वॉर्निंग देत आहे, इशारा देत आहे, ताकीद देत आहे तुम्हाला जायचं नाही म्हणजे नाही, याचा अर्थ देव तुम्हाला या ठिकाणी कडक शिक्षक झालेला बघायला मिळतोय. आणि जे लोक त्या परमेश्वराचं ऐकणार आहे त्या लोकांचं परमेश्वर संरक्षण करण्यासाठी समर्थ आहे. म्हणून देव तुमच्या संघाने माझ्या संघात बोलत आहे की तुला ते नाही केलं पाहिजे, कारण मी परमेश्वर पवित्र आहे. जर त्या देवाला मंत्रतंत्राचा राग येतो, क्रोध येतो, तर साधारण गोष्ट आहे की त्याची सेवा कार्य करणार जे लोक येत आहेत त्या लोकांना या मंत्रतंत्र जादू टोना सकून पाहणाऱ्या लोकांकडे प्रभू कसं काय जाऊन देईल. याचा अर्थ असा होतो की देवाचे लोक देवावरती निर्माण करणाऱ्या प्रभूवर अवलंबून न राहता त्या माणसावर आणि माणसाच्या ज्ञानावर आणि ज्ञानांवर म्हणण्यापेक्षा आता देवी आणि दैवतांवरती ते पुन्हा परत पाठीमागे जाऊन त्यांच्यामध्ये सामील झालेले आहेत. म्हणून आपण दोन्ही थडीवरती हात ठेवून सेवा कार्य करू शकत नाही. मी नेहमी सांगेल, एक तर मंत्रतंत्राची सेवा कार्य करा, जादू टोण्यावाल्याकडे जा, तांत्रिकाकडे मंत्रिकाकडे जा,
दोऱ्या घालणाऱ्याकडे जा, उतारे करण्याकडे जा, जे काही सांगल त्या लोकांकडे जा, नाही तर ते सगळं सोडून प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा कार्य करण्यासाठी त्याचे पाय धरून त्याच्या बरोबर चाला. म्हणा सगळेजण, मंदिरी नेत्र उघडती माझे, मंदिरी नेत्र उघडती, तेथून निघता झापड पडती, तेथून निघता झापड पडती. मंदिरात आल्यानंतर लोक म्हणतात, पास्टर आजचं वचन एकदम हृदयाला स्पर्श केलं. बापरे, प्रभू खूप आमच्या हृदयासंग बोलला, खूप आमच्या हृदयाला स्पर्श झाला, आमच्या आज आत्मिक नेत्र उघडले. आणि पास्टर आज आम्ही निर्णय घेणार आहे की आम्ही आता इथून पुढे जादू टोण्यावाल्याकडे जाणार नाही. मंदिरात जोपर्यंत आहेत तोपर्यंत ते लोक असे बोलतील, पण मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर दुष्टाची ताकद अशा लोकांवरती फार लवकर कब्जा करते किंवा ताबा मिळवते. नेहमी लक्षात ठेवा. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, देव तुम्हाला या ठिकाणी वॉर्निंग देत आहे, इशारा करत आहे की तुम्ही या गोष्टी नाही केल्या पाहिजे. म्हणजे देव तुमचा आणि माझा सांभाळणारा आहे हे तुम्हाला आणि मला खात्रीने पटलं पाहिजे. आमेन. तो तुम्हाला आणि मला सांभाळेल याची खात्री तो देतोय, पण तुमचा आणि माझा विश्वास आहे की तो देव मला सांभाळू शकतो, तो माझं रक्षण करू शकतो, माझ्या मुलाबाळांचं रक्षण करू शकतो, माझ्या लेकरांचं रक्षण करू शकतो, माझ्या कुटुंबाचं रक्षण करू शकतो, माझ्या व्यवसायाचं तो रक्षण करू शकतो. ही खात्री पाहिजे. आणि ही खात्री जोपर्यंत तुम्ही आणि देवाच्या उपस्थितीत येत नाही आणि देवाचं वचन ऐकत नाही तोपर्यंत तुमच्या आणि माझ्या जीवनाला ही खात्री पटणार नाही की प्रभू येशू ख्रिस्त तुमचं आणि माझं संरक्षण करू शकतो. म्हणून देवाच्या लोकांनो सावधान. आता या ठिकाणी तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की जादू टोना काय करतो, माणसाच्या शरीरावरती कब्जा मिळवतो. आम्ही या पृथ्वी तलावरती शरीरानं जीवन जगणारे लोक आहोत. कसे? शरीराने जीवन जगणारे लोक आहोत. तर देवाच्या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो या जगामध्ये एक मायावी शक्ती किंवा अदृश्य शक्ती पृथ्वी तलावरती काम करताना तुम्हाला आणि मला या ठिकाणी दिसते. आवाजाच्या द्वारे तुम्ही ऐकला असेल कदाचित टीव्ही मध्ये आहे ना, ज्यावेळेस लोक मालिका पाहतात ना, मालिका त्या मालिकांमध्ये सगळं दाखवत असतात. काही काही ना त्या भूताच्या मालिका खूप आवडतात. पायाचा आवाज येतो, छम 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 आहे ना. कधी कधी किरकस किरकस ओरडण्याचा आवाज करतात. टीव्ही मध्ये पण असे बरेचसे प्रयोग तुम्हाला आणि मला मालिकांमध्ये पिक्चर मध्ये करताना दाखवलेले आहेत. कधी कधी आज पण रियालिटी मध्ये आहे. काही काही प्रार्थना करणारे लोक असतात त्यांच्या घरामध्ये त्यांना झोपाच येत नाही. काय येत नाही? बघा काय येत नाही. मी एका भागामध्ये गेलो होतो. पाळकीनबाई होय ना, पाळकीनबाई उतारत्या वयामध्ये एवढी सेवा कार्य त्यांनी केली. दुसऱ्यांना प्रार्थना केल्या, संदेश सांगितले, मेसेज सांगितले, वचन सांगितले, दुसऱ्यांना संकटातून त्रासातून त्यांना बाहेर काढलं. आणि मुलांचे लग्न झाले, आता मुलींचे लग्न झाले, नातवंड त्यांना झाले. नातवंड 8वी 9वी 10वीला आहे. आणि आता म्हणतात, आता बाळक साहेब आमच्या घरामध्ये ना लय किरकस आवाज येतोय आणि आम्हाला झोप येत नाही. कोण म्हणतंय? हे खरं सांगतो मी तुम्हाला. पाळकी नाही सांगती, पाळकी नाही. अचानक रात्री आवाज येतो आमच्या घरातून, फरशीच्या खालून
कुणीतरी असं बाहेर निघतो ना, मला आवाज येतो आणि माझ्या नरडे दाबतो येऊन म्हणे. आता मला सांगा, देवाच्या लोकांनो, पालखी नाहीला जर असं करणारा दुष्ट आत्मा घेरणारा जर झाला तर ते मंडळीला काय तांडा वाजून सांगणार, काय शिकवणार त्यांना? कुठं गेला विश्वास त्यांचा? कुठं गेली त्यांची भक्ती? कुठं गेली त्यांची आराधना? कुठं गेली त्यांची उपासना? कुठं गेला त्यांचा परमेश्वराचा राखणदार भरोसा, की देव माझं संरक्षण करील? कुठं गेला तो विश्वास? हे ऐकल्यानंतर मी थोडा विचार करत होतो. दुसरं, तुम्ही आणले पाहतो काही काही लोकांना संगीताचा पण आवाज येतो घरामध्ये. अविश्वासणाऱ्यांना सोडून द्या, त्यांच्या घरामध्ये ते चालूच आहे. संगीताचा आवाज येतो आणि तुम्ही आणले पाहतो हे आवाज काय करत असतात? जे लोक गुप्तामध्ये जादूटोणा करत असतात, ही जादूटोणा ज्या व्यक्तीच्या नावाने केला जातो, ज्या स्त्रीच्या नावाने केला जातो, ती कुणी पण असू शकते, तर त्या लोकांच्या शरीरावरती हे संगीत किंवा आवाज त्या व्यक्तीच्या जीवनावरती, त्या शरीरावरती ताबा मिळवत असतात. आणि तुम्ही आणि पाहतो की जसा जादू टोण्याचा प्रयोग त्या ठिकाणी चाललेला असतो, त्या व्यक्तीच्या शरीरावरती त्या निशाणे देखील बघायला मिळतात. जसं जसं ते सांगतात आवाज येईल तसं तसं ते आपल्या घरातून बाहेर निघतात, त्या आवाजाच्या दिशेने धावत असतात, पळत असतात. काही काही लोक तो आवाज संगीताचा पुन्हा पुन्हा येऊन जे कान बंद करून घेतात आणि ते म्हणतात रात्रभर माझ्या कानामध्ये तो आवाज येतो, कुठून येतो मला काही कळत नाही. देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे, ह्या जादूचा एक प्रयोग आहे. आणि खूपसे लोक जगामध्ये त्याच्यामध्ये अडकले जातात, खूपसे लोक त्याच्यामध्ये गुंतले गेलेले आहेत. एकेकाळी आम्ही पण होतो. त्या प्रकारचा नसेल तर दुसऱ्या प्रकारचा जादूटोणा आमच्या जीवनावर, आमच्या शरीरावरती ताबा मिळवलेला होता. पण आज प्रभूला धन्यवाद द्या की देवानं तुम्हाला आणि मला त्या जादूटोण्याच्या शक्तीपासून किंवा या आवाजापासून किंवा संगीतापासून किंवा त्या मायावी अदृश्य शक्तीपासून प्रभू येशूच्या नावात तुमची आणि माझी सुटका झालेली आहे. त्या प्रभूसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि म्हणून त्याला वंदन करा, त्याला नमन करा, त्याच्या पुढे गुडघे टेका, त्याच्याकडे तुम्ही आणली प्रार्थना करा आणि आज पुन्हा निर्णय घ्या. अभिवंदन देवा तुला, तू